गुड मॉर्निंग. जसं की सगळ्यांना माहीतच आहे की मी आहे माहेरी मस्त माझी सुट्टी एन्जॉय करते आहे. कारण की रुशांगचं वर्क फ्रॉम होम संपलं आहे आणि आता आम्हाला जावं लागणार आहे रिटर्न टू बँगलोर. त्याच्यामुळे म्हटलं की 2 दिवस मम्मीकडे राहावं म्हणून आले होते. मग इथं मी चहा पित होते सकाळी सकाळी. आज उपवास होता माझा. मस्त अंघोळ वगैरे झाली होती, फ्रेश झाले होते, गरम गरम चहा दिला होता मम्मीनी, तो पित होते. आज जाऊन बघितलं मम्मी काहीतरी करते आहे. मग मम्मीकडे गेले तर तिनंच स्टार्ट केला होता तिचा स्वयंपाक. आणि तिला जेव्हा कळतं की मी व्हिडिओ शूट करते आहे तेव्हा ती फार वैतागते. तिला काही ते शूट केलेलं असलं काहीच आवडत नाही. मग तिचं बघत बघत मग पप्पांनी मला आवाज दिला होता की पप्पा चालले होते ऑफिसला. आणि आजपर्यंत पप्पा जेव्हा ऑफिसला जातात ना मला नेहमी विचारतात की संध्याकाळी खायला काय आणू. असंच पप्पांना बाय केलं आणि आत आले तर आमची मॅडम अजून झोपलेलीच होती. आज तिने पण सुट्टी घेतली होती कारण की मीही घरी आलेले. त्याच्यामुळे तिने घेतलेली सुट्टी आणि सुट्टीचा पुरेपूर वापर म्हणजे तिची झोप. ती निवांत इथं डाराडूर झोपा काढत होती. आणि तेव्हा धनश्री पण आली होती माझा आयब्रोज करायला. आज आमचं फिक्स होतं की आज आमचा सेल्फ पॅम्परिंग डे असणार आहे, जे की मी माझ्या लग्नाच्या आधी आम्ही दोघी आमच्या सुट्टीच्या दिवशी करायचो. म्हणजे पार्लर असेल किंवा बाकी सगळं. मग इथं वॅक्स करत होतो. वॅक्सची सगळी घाण केली होती. तुला सांगते तर तू काय व्हिडिओ काढतेस होय त्याचा साडलेल्याचा. नंतर म्हटलं जे आपल्याला येतं आहे ना ते करावं. मग रात्रीच मेहंदी भिजवली होती. मग इथे बटू माझ्या केसांना मेहंदी लावत होती आणि लावता लावता इन्स्ट्रक्शन्स पण देत होती की मला असं लाव, मला तसं लाव. मग तसं ती जसे तिनं मला लावली मेहंदी त्याच्यापेक्षा जास्त प्रिपरेशन्स करून मी तिला लावली. इथं आम्ही दोघी फार फनी दिसतोय, पण आम्ही खूप छान एकमेकींची केअर घेत होतो 2 दिवस पूर्ण मेहंदी वगैरे. त्याच्यानंतर तिला वाटलं की आपण फेशियल पण करायला पाहिजे, हे तरी का सोडा. मग ती म्हणली की दीदी फेशियल कर. मग फेशियल करताना ही स्वतःचाच व्हिडिओ काढत होती. ती विसरलीच होती की मी व्हिडिओ बनवते ही. आणि नंतर जेव्हा म्हटलं माझा पण व्हिडिओ काढ तेव्हा म्हटली की नाही मला खूप झणझणायला लागलं आहे, त्रास व्हायला लागला आहे, मी नाही काढणार. मग मीच मोबाईल घेतला आणि मग मी व्हिडिओ शूट केला तिचा. आणि नंतर तिचं मॉलिश करता करता ती झोपून गेली. त्याच्यानंतर संध्याकाळच्या टाईमला साडी घातली मॅडमना काढायची मॅडमना मेकअप वगैरे असं करायचं होतं, तयार व्हायचं होतं, फोटोशूट्स वगैरे करायचे होते. मग तिचा मी मेकअप केला. मेकअपचा फुल ब्लॉग येणार आहे, तो नक्की बघा. असा तिचा मेकअप झाला होता, खूप सुंदर आणि खूप सेटल असा मेकअप झाला होता. आणायचं सगळं ज्वेलरीज सगळं मिळून आलं होतं, खूप छान झालं होतं. नंतर अशी फ्लॉन्ट करत होती ती. आणि माझे जर व्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आणि हे गाणं मात्र माझ्या बहिणीचं नक्की ऐका. बाय.